मला आपल्याला करायला शिकवलं. इथून पुढे आता बघा छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास चालू झालाय. अनेकांनी कुणी चप्पल सोडली, कुणी चहा सोडले, कुणी मुंडन केलंय. आपल्या तुळापूरमध्ये सुद्धा रोज आपली तरुण मुलं, गावातले सगळे राजकीय कार्यकर्ते, नेते मंडळी मोठ्या प्रमाणात येऊन रोज तिथं श्रद्धांजली समर्पित करताय, आदरांजली समर्पित करताय, शंभू राजांचा जागर करताय. तर होईल तेवढा वेळ आपण जितकं काल्याला उपस्थित राहतो ना, माता भगिनींनी सुद्धा आहे ना त्या बलिदान मास मध्ये आहे ना आता जो सुरू आहे त्याच्यात सहभागी झालं पाहिजे. आपापल्या परीने आपापली सेवा रुजू केली पाहिजे. आपल्याला आपल्या भूमीचा इतका अभिमान जाता जाता एक वाक्य बोलतो, दादा विटा मातीच्या भिंतीनं पैसे देऊन घेता येतात बर का, पैसे दिले ना विटा मातीच्या भिंती बांधता येतात. पुतळे सुद्धा आहे ना पैसे दिले का उभे करता येतात. पण जो त्रिवेणी संगम तुळापूरकरांना भेटलाय ना तो इतर गावांनी किती पैसा लावला तरी भेटत नाही. हे वैशिष्ट्य मग आपली खरी संपत्ती काय माहितीये का, हा जो संगम आहे ना, मी मगाशीच बाऊनला बोललो की आळंदीत इतका वास येतो पाण्याचा, तिकडं सगळं MIDC पाणी सोडताय आणि तुमच्या तुळापूरमध्ये बघा ना सगळं कॉकटेल होते, काही कळतच नाही. तिकडून भामेचं येते, भीमेचं येते, इंद्रायणीचं प्रसन्न वाटतं एकदम. ती आपली संपत्ती आहे. पहिलं आपलं